हाय फ्रेंड्स, मी सविता किचन डिलाईटमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण नॉनव्हेजमध्ये वेगळा काहीतरी प्रकार करूया, तो म्हणजे स्मोक चिकन बिर्याणी. याआधी मी इन्स्टंट चिकन बिर्याणी अपलोड केलेली आहे. ती तुम्ही बघितली नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, ती नक्की बघा. आणि चला तर मग बनवूया चिकन स्मोक बिर्याणी. तर माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजे सर्वात पहिले माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. आणि तुमच्या काही रिक्वेस्ट आणि सजेशन असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ एन्जॉय करा. चला तर मग स्मोक चिकन बिर्याणीसाठी लागणारं साहित्य बघून घेऊया. अर्धा किलो फ्रेश असं मोठं पीस असलेले चिकन घेतलेलं आहे. त्याला मॅरिनेटसाठी अर्धा वाटी फ्रेश दही, 1 टेबलस्पून जिरे पावडर, 2 टेबलस्पून आलं मिरची आणि हिरवी मिरचीची पेस्ट घेतली आहे, चवीनुसार मीठ, 2 चमचे धने पावडर, अर्धा टेबलस्पून मिरे पावडर आणि कोल इफेक्टसाठी 2 ते 3 कोल घ्यायचे आहेत, 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर, अर्धा टीस्पून हळद घेतलेली आहे आपण. आणि माझ्याकडे ऑरेगानो आणि मिक्स हर्ब आहे, ते घेतलेले आहे. ते ऑप्शनल आहे, त्याने फ्लेवर छान येतो बिर्याणीला. चला मग आपण कोल जळायला ठेवून देऊया, कारण की इफेक्टसाठी त्याला तापवून घेणं गरजेचं आहे. ते छान असे लाल बुंद होईपर्यंत आपण बिर्याणीची मॅरिनेट करण्याची तयारी करून घेऊया. चिकन फ्रेश असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यावर अर्धा वाटी दही घालून घ्यायचं आहे. दही फ्रेशच घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्यावर आता सगळे जिन्नस घालून घेऊया. आलं मिरची लसूणची पेस्ट घातलेली आहे, मिरची पावडर घेतलेला आहे आपण, हळद पावडर, जिरे पावडर घेतलेला आहे, धने पावडर घालायची आहे आणि मिरे पावडर. आणि चव छान अशी तिखटसर होते. आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ते हर्ब्स घालून घ्यायचे आहे, 1 टेबलस्पून. हे मॅरिनेट करते वेळेस घालणं गरजेचं आहे. नसल्यास तुम्ही स्किप पण करू शकता, पण असल्यास हॉटेल स्टाईल जबरदस्त अशी त्याची टेस्ट येते बिर्याणीला. सगळे जिन्नस घालून घेतलेले आहे आपण. आणि दही घातलं तरी आपल्याला अर्धा लिंबूचा रस घालणं गरजेचं आहे मॅरिनेटसाठी. आणि आता सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळीकडे पिसांना मसाला लागायला हवा असा. तुम्ही हाताने पण करू शकता. आणि बिर्याणीची पिसं अशी मध्यम आकाराचीच घ्यायची, एकदम छोटी नको. सगळ्या पिसांना असा छान मसाला लागलेला आहे आणि असा मध्ये खोलवट भाग करायचा आहे. त्यामध्ये आपल्याला छोट्या साईजची अशी वाटी फिक्स करून घ्यायची आहे, कारण की आपल्याला त्यामध्ये कोल ठेवून त्याचा इफेक्ट सगळ्या पिसांना लागला पाहिजे. जळलेली कोल घ्यायची आहेत आता आपल्याला, बघू शकता पूर्ण जळलेली आहेत ती. भांड्याच्या मधोमध ठेवलेली आहे वाटी. आणि त्यावर आता अर्धा टेबलस्पून साजूक तूप घालायचं आहे आपल्याला. तूप घालून घेऊया. आणि लगेच आपल्याला झाकण झाकायचं आहे. तो धूर जो सुटतोय तो बाहेर जायला नको. त्या इफेक्टनीच छान अशी टेस्टी आपली बिर्याणी होते. आणि त्यावर वरून वजन असं म्हणून दगड किंवा बत्ता ठेवून द्यायचा आहे. 4 ते 5 तासासाठी आपण मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे. तुम्ही ओव्हरनाईट पण करू शकता. आपण आता अर्धा किलो चिकनला 2 वाट्या मध्यम आकाराच्या मी तांदूळ घेतलेला आहे, बासमती तांदूळ. तो स्वच्छ 4 ते 5 पाण्याने धुवून घ्यायचा आहे. आपल्याला तांदूळ बिर्याणी करायच्या 1 तास आधी धुवून स्वच्छ असा ठेवायचा आहे. त्यामुळे
बिर्याणीचा भात छान मोकळा होतो आणि असा फुलून येतो। स्वच्छ धुवून झाली आहेत आपली तांदूळ। अर्धा किलो चिकनला 2 वाटी तांदूळाचा भात पुरेसा होतो। आता 5 तास झालेली आहेत मॅरिनेट करून। किती सुंदर जबरदस्त असा स्मेल येतोय कोलचा। ती वाटी मधोमध ठेवलेली काढून घ्यायची आहे। आणि आता आपण बिर्याणीचा मसाला तयार करून घेऊया। तोपर्यंत एक साईडला भातासाठी पाणी पण ठेवलेलं आहे। 2 वाट्या तांदळाला आपण 4 ते 5 वाट्या पाणी उकळत ठेवलेलं आहे भातासाठी। आणि आता एक साईड बिर्याणीचा मसाला पण करून घेऊया। 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। तेल तापलेलं आहे, त्यामध्ये आता सर्व खडे मसाले घालून घ्यायचे। तमालपत्र, दालचिनी, जाळपत्री, लवंग, विलायची एक पीस, थोडं शहाजिरं आणि कर्णफूल पण असं घालून घ्यायचं आहे आपल्याला। आणि बाकीचं थोडं उरलेलं आपण भाताच्या पाण्यामध्ये घालणार आहोत। गरम मसाले आणि 1 टोमॅटो आणि कांदा भाजून त्याची पेस्ट करून घेतलेली आहे, तोच हा मसाला घातला आहे मी तेलामध्ये। बाजारातला रेडीमेड मसाला घातलेला नाही आहे। घरच्याच साहित्यात अशी जबरदस्त टेस्टची बिर्याणी तयार होते ही। आणि आपण मॅरिनेट करतेवेळी पण आलं लसूण मिरचीची पेस्ट घातलेली आहे, म्हणून तिखट कमी बेताचंच घालायचं आहे। आता 1 टेबलस्पून आलं लसूणची पेस्ट पण घालायची आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालायच्या अख्ख्या, आणि फ्लेवर छान येतो। खूप काही असे मसाले लागत नाहीत या बिर्याणीला आणि मॅरिनेट केल्यामुळे लवकर शिजते हे चिकन। अर्धा टेबलस्पून लाल मिरची पावडर घालतोय आपण। मॅरिनेटमध्ये पण मिरची पावडर घातलेला आहे म्हणून कमीच घालायचं। चवीसाठी हळद आणि अर्धा टेबलस्पून गरम मसाला घालून घेतलेला आहे। आणि मसाला छान असा आता 2 मिनिटं परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत। बघू शकता छान असा मसाला झालेला आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। मॅरिनेटमध्ये पण आपण मीठ घातलेलं आहे म्हणून इथे कमीच घालायचं आहे मीठ। छान 2 मिनिटं परतून झालेलं आहे। आता आपण मॅरिनेट करून घेतलेलं चिकन यामध्ये घालून घ्यायचं आहे। खमंग तर एकदम जबरदस्त सुटलेला आहे। खूप सुंदर अशी चवीला भन्नाट अशी बिर्याणी तयार होते ही। नक्की ट्राय करा तुम्ही। आता याला आपण 4 ते 5 मिनिटं दणदणीत वाफ काढायसाठी झाकून देऊया। एक साइड आपण भातासाठी पाणी ठेवलेलं आहे गरम करायला। उकळी आलेलं आहे पाणी, त्यामध्ये बाकीचे उरलेले खडे मसाले आपण घालून देतोय। तमालपत्र, दालचिनी, शहाजिरं, कर्णफूल आणि लवंग, विलायची एक पीस आणि मिरे 5 ते 6 सर्व घालून दिलेले आहेत मसाले आपण। आणि चवीसाठी थोडं अर्धा टीस्पून मीठ घालायचं आहे। सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण 1 तासाआधी धुवून ठेवलेली तांदूळ ती त्यामध्ये घालून द्यायची आहेत। आणि आपल्याला भात 50% शिजवून घ्यायचा आहे, पूर्ण भात शिजवायचा नाही आहे। उरलेला 50% आपला चिकनमध्ये होतोय म्हणून 50%च भात शिजवून घ्यायचा आहे। इकडे 4 ते 5 मिनिटं झालेली आहे। बघू शकता किती सुंदर अशी वाफ आलेली आहे। परत असं छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि यामध्ये आता अर्धा वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला। आणि आता 8 ते 10 मिनिटं परत झाकून शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। 8 मिनिटं झालेली आहेत। बघू शकता तुम्ही छान असं चिकन आपलं होत आलेलं आहे। आणि जे राहिलेलं आहे ते आपलं भातामध्ये शिजून येतं। आणि एवढा
ग्रेव्ही पुरेसं होतं, त्यावरून कोथिंबीर घालून द्यायची आहे. भाताला आणि चिकनला तेवढी ग्रेव्ही पुरेशी होते शिजायला. आता आपला 50% भात झालेला आहे. गॅस बंद करून घ्यायचा आणि असा झाऱ्याने आपला सगळीकडे भात स्प्रेड करून घ्यायचा आहे चिकनवर. बघू शकता छान असा मोकळा झालेला आहे बासमती राईस. सगळीकडे असा पसरवून घ्यायचा. सगळीकडे असं पसरवून घेतल्यावर आपल्याला 2 टेबलस्पून साजूक तूप घालून घ्यायचं आहे यावर. तुपाने बिर्याणीला अप्रतिम अशी चव येते. आणि थोडे काजू घेतलेले आहे तळून आणि पुदिन्याची काही पानं अशीच हाताने तोडून घालायची आहे. याने जबरदस्त अशी टेस्ट येते बिर्याणीला. आणि आता आपल्याला 4 ते 5 मिनिटासाठी परत एक दणदणीत अशी वाफ काढून घ्यायची आहे. त्यामध्ये तांदूळ आणि चिकन आपलं पूर्णपणे शिजून येतं. बघू शकता किती सुरेख अशी आपली स्मोक चिकन बिर्याणी तयार झालेली आहे. आणि स्मेल तर एकदम जबरदस्त असा येतो आहे. नक्की ट्राय करा तुम्ही. सर्व करून दाखवते मी. ज्युसी अशी आपली स्मोक चिकन बिर्याणी तयार झालेली आहे. हॉटेल स्टाईलचा तंदूर आपल्याकडे नसतो, म्हणून आपण त्याला ऑप्शनल म्हणून स्मोकचा पर्याय करू शकतो आणि तो फ्लेवर नक्की येतो बिर्याणीला. नक्की ट्राय करा तुम्ही ही बिर्याणी. माझी रेसिपी आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमची बिर्याणी कशी होते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सर्वात महत्त्वाचं, हेल्दी खा, हेल्दी राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच खमंग रेसिपीसोबत. धन्यवाद.